नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 18 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, विघटन म्हणजे वेगळे होणे किंवा तुकडे होणे, तर याचा विरुद्ध होईल संघटित होणे, अर्थात एकत्र येणे किंवा एकत्र करणे। पुढे, म्हण पूर्ण करा, आडात नाही तर डॅश कुठून येणार? तर याचा योग्य म्हण होईल आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार। याचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीकडे मुळात ज्ञान अथवा कौशल्य नसेल तर त्याच्या कृतीतून ते दिसणार नाही। पुढे, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर मित्रांनो, पुनर्विचार असा शब्द आहे जो की पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्यरित्या लिहिलेले आहे। पुढे, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा। ऐवजी आपण म्हणतो की दुधाऐवजी ताक, तर इथे आपल्याला काय लक्षात येते की एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट, आणि जेव्हा एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा होतो विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय। पुढे, शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या 4 शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा। तर मित्रांनो, इथे शांतता, श्रीमंती आणि सौंदर्य हे जे 3 शब्द आहेत हे आपल्याला अवस्था, स्थिती, भाव, गुण दर्शवितात, म्हणजेच हे तिन्ही शब्द भाववाचक नाम झालेले आहेत। मात्र जो शहर आहे तो आहे सामान्य नाम, कारण शहर या शब्दावरून आपल्याला तो जात वर्ग दिसतो की तो शहर या प्रवर्गाचा आहे, या वर्गाचा आहे। पुढे, पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा। पुरणपोळी अर्थात पुरण घालून तयार केलेली पोळी हे मध्यमपदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। पुढे, खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा। तर मित्रांनो, मिश्र वाक्यात उभयान्वी अव्ययाचा वापर केलेला असतो जो की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे। जेव्हा तेव्हा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले, संकेतार्थी उभयान्वी अव्यय। पुढे, ज्यांच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे? तर मित्रांनो, इथे 2 सर्वनाम आलेली आहेत, एक ज्यांच्या आणि एक तो। अनुक्रमे जे आहेत, ज्यांच्या म्हणजे संबंधी सर्वनाम झालेलं आहे आणि तो अर्थात दर्शक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 संबंधी व दर्शक सर्वनाम यामध्ये वापरलेली आहे। पुढे, पूर्व आणि पश्चिम हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? पूर्व आणि पश्चिम हे पुस्तक आहे स्वामी विवेकानंद यांचे। यात त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीमधील फरक, साम्य दर्शविलेले आहे, स्पष्ट केलेले आहे। पुढे, बाजारात गारोड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता? सामान्य रूप असलेला शब्द अर्थात त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो आहे गारोड्याचा, हा आपला सामान्य रूप होईल। तर मित्रांनो, इथे शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दात मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात। तर इथे मूळ शब्द आहे गारोडी। गारोडी खेळाचं नाव आहे ज्यामध्ये पुंगी वाजवून सापांना डोळवण्याचा तो खेळ खेळला जातो, गारोडी। इथे सामान्य रूप झालं गारोड्या असं, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय आहे? अनिल शब्दाचा अर्थ होतो वारा, जो की आत्मारामजी राजोजी देशपांडे यांना म्हटलं जातं अनिल। कारण मित्रांनो, कवितेमधील सामाजिक भावना, लेखणीतील मोकळेपणा हे ते अनिल या नावाने ते सारखेपणा दर्शवतो, वारा अनिल या नावाने ते प्रसिद्ध आहेत। पुढे, प्रस्तुत पर्यायांपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले पुस्तक कोणते? तर ते पुस्तक आहे ग्रामगीता, पर्याय क्रमांक 4।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासावर लिहिलेला प्रसिद्ध हा ग्रंथ आहे, ज्यातून त्यांनी समाजाला स्वच्छतेचे, सदाचाराचे धडे दिलेले आहेत. पुढे बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बनगरवाडी हे पुस्तक आहे व्यंकटेश माडगूळकर यांचे. मित्रांनो, एक गाजलेली प्रादेशिक कादंबरी असून ती मेंढपाळ समाजाच्या जीवनावर आधारित आहे. पुढे गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे म्हणजे एखादी गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला सांगणे, समजणे. अर्थात ती गोष्ट आता गुप्त राहिली नाही आहे, म्हणजेच षटकर्णी होणे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे शुद्ध शब्दयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे कोणती? फक्त रामच रावणवध करू शकला. तर मित्रांनो, इथे राम हा मूळ शब्द आहे, त्याला शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे च. तर रामच म्हणजे मूळ शब्दात कोणताही बदल झालेला नाही आहे, म्हणून हा आहे शुद्ध शब्दयोगी. शांतीचा संदेश महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितला. मित्रांनो, सुद्धा हा शब्द योगी अव्यय आहे, जो की गांधीजी या शब्दाला जोडून आलेला आहे. आणि मित्रांनो, महात्मा गांधीजी हा मूळ शब्द असल्यामुळे सुद्धा हा शब्द जोडल्याने मूळ शब्दात कोणताही बदल झालेला नाही आहे, म्हणून हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. तो अभ्यास करी, तूही अभ्यास कर. इथे ही हा शब्दयोगी अव्यय आहे, जो की तू या मूळ शब्दाला जोडून आलेला आहे. आणि मित्रांनो, मूळ शब्दात कोणताही बदल झालेला नाही आहे, म्हणून हा शुद्ध शब्दयोगी अव्यय. मला खाली बसणे आवडते. इथे खाली हा जो शब्द आलेला आहे मित्रांनो, हा शब्दयोगी अव्यय नाही, हा क्रियाविशेषण अव्यय झालेला आहे. खाली क्रिया दर्शवत आहे, खाली बसण्याची क्रिया, म्हणून हा क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरणार्थ टेबल हा मूळ शब्द आहे आणि त्याला खाली हा शब्द जोडला असेल, टेबला खाली, तर मित्रांनो इथे मूळ शब्द बदलतो आहे, टेबलचा टेबला होतो आहे, टेबल टेबला खाली, झाड झाडावर. म्हणून फक्त ABC हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे, जो की पर्याय क्रमांक 3मध्ये हे ऑप्शन्स बरोबररित्या दिलेले आहे. ABC बरोबर. पुढे उताणा या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, उताणा म्हणजे पाठीवर झोपलेला आणि पालथा म्हणजे पोटावर झोपलेला. पुढे सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय? तर जेव्हा एखादी क्रिया अगदी जवळच्या भविष्यकाळात घडते अथवा घडणार असते, तेव्हा त्यास सन्निहित भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ मी येतोच, मी आलोच अशा प्रकारचे, म्हणजेच लगेच क्रिया होणार असे दर्शविणारा काळ. पुढे ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले. या वाक्यातील कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे? म्हणजे मित्रांनो, एखादी व्यक्ती एखादी जबाबदारी किंवा काम इच्छा नसताना ते स्वीकारावे लागणे, म्हणजेच अंगावर पडणे. पुढे खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य कोणते? तर इथे अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळात क्रिया चालू असेल, अर्थात अपूर्ण भविष्यकाळ जो आहे मी पुस्तक वाचत असेन, हा आपला योग्य अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य ठरत आहे. पुढे खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने चालत आहे. म्हणजेच मित्रांनो, वर्तमानात क्रिया चालू आहे, अर्थात ते अपूर्ण काळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ हा योग्य उत्तर होईल. पुढे पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ, भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे असे वाक्य, तर तो आहे मी ड्रेस शिवला होता. हा झाला पूर्ण भूतकाळाचे वाक्य. पुढे बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल. या पंक्तीमधील अलंकार ओळखा. तर मित्रांनो, इथे खल जो शब्द आहे
खलास, खल अर्थात दुष्ट माणसाला दिलेला चांगला उपदेश कधीही आवडत नाही. ज्याप्रमाणे अही अर्थात सापाला दूध पाजले तरी त्याचे रूपांतर गरल अर्थात विषामध्येच होते, असा त्याचा अर्थ होईल. तर इथे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय की जेथे उदाहरणं देऊन विधानाचा समर्थन केले जाते तेथे होतो अर्थालंकार. अर्थांतरन्यास पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर होईल. पुढील म्हण पूर्ण करा. कामापुरता मामा ताकापुरती डॅश. तर इथे योग्य म्हण बसेल कामापुरता मामा ताकापुरती आजी. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीकडून आपले काम घेईपर्यंत त्याच्याशी प्रेमाचे आदराचे नाटक करणे आणि काम संपले की त्या व्यक्तीला विसरून जाणे, त्याच्याशी संबंध तोडणे. पुढे खाली दिलेल्या पद्यपंक्तीचे अलंकार विकल्पातून ओळखा. शीतल तनू चपलचरण अनिलकण निघाले. तर मित्रांनो या पंक्तीत ल आणि न या अक्षरांचा पुनरावृत्ती नाद निर्माण झालेला आहे. जेथे एकाच अक्षरांची पुनरावृत्ती होते तेथे होतो अनुप्रास अलंकार. पुढे दगडापरीस वीट मऊ. अधोरेखित शब्द योगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परीस हा शब्द योगी अव्यय आहे. दगडापरीस म्हणजेच दगड आणि वीट याची तुलना परीस या शब्दावरून त्यांनी केलेली आहे, म्हणजेच हा झाला तुलनावाचक शब्द योगी अव्यय. दोन वस्तूंमधील तुलना करण्यासाठी हा शब्द योगी अव्यय वापरले जाते. पुढे तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ. या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे? तर या वाक्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय आलेले आहेत. कारण आम्ही देखील, इथे देखील हा शब्दयोगी अव्यय आहे जो की आम्ही या मूळ शब्दासोबत जोडून आलेले आहे. आणि मित्रांनो आम्ही या मूळ शब्दाचे रूप बदललेले नाही शब्दयोगी अव्यय जोडल्यानंतर, म्हणून तो झाला शुद्ध शब्दयोगी अव्यय. पुढे खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? तर तो आहे विषयी, जो की आपल्याला संबंधवाचक शब्दयोगी अव्ययाचा तो बोध होतो विषयी या शब्दयोगी अव्ययावरून. पुढे त्या दोघांमध्ये तू पडू नकोस अव्यय ओळखा. तर मित्रांनो इथे दोघांमध्ये हा शब्दयोगी अव्यय आहे जो की पर्याय क्रमांक 4 पर्याय आहे शब्दयोगी अव्यय. पुढे खालील वाक्यातील अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जगते. इथे मित्रांनो मरण आणि जग हे पूर्णपणे परस्पर विरोधी आहे. म्हणजे कवीला असे सुचवायचे आहे की जे लोक देशासाठी मरण पत्करतात ते त्यांच्या कार्याच्या रूपाने लोकांच्या मनात कायमचे जिवंत राहतात. म्हणजेच मरणे हेच खऱ्या अर्थाने जगणे असते, म्हणजे ते अमर असतात. म्हणजे हा झाला विरोधाभास अलंकार पर्याय क्रमांक 2. पुढे आय डेअर हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे? तर हे आत्मचरित्र आहे किरण बेदी यांचे. हे भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. यामध्ये त्यांनी त्यांचा जो संघर्ष आहे पोलीस सेवेतील अनुभवांचे त्यांनी वर्णन केलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 किरण बेदी हा आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हे 30 प्रश्न बघितलेत, त्यामागचे कन्सेप्ट आपण समजून घेतलेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.